एका खेड्यात राहणारा गोविंदा नावाचा मुलगा गरीब होता, पण स्वप्न मात्र आकाशा एवढी होती. त्याचे वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी होती. घरात एकच खोली, पण गोविंदाच्या डोळ्यात आयुष्य घडवायचं स्वप्न होतं. शाळेत त्याचा गणितात खूप रस होता, पण गरिबीतून शिकणं खूप कठीण होतं. कधी वह्या नव्हत्या, कधी बूट फाटलेले, पण त्याचं लक्ष कधीच डगमगलं नाही. जेव्हा दिवा नसायचा तेव्हा तो कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचा. एक दिवस गोविंदाच्या आईने त्याला विचारलं, "बाळा, तुला एवढं का शिकायचंय?" गोविंदा शांतपणे म्हणाला, "आई, आपल्यासारख्या अनेक आईबापांना असं वाटतं की त्यांची मुलं मोठं काही करू शकत नाहीत, पण मी तुझं स्वप्न पूर्ण करणार." त्याच्या मेहनतीचं फळ त्याला 10वीच्या निकालात मिळालं. तो तालुक्यात पहिला आला. गावभर कौतुक झालं, पण कॉलेजसाठी पैसे नव्हते. तेव्हा गावातील काही शिक्षकांनी आणि लोकांनी गोविंदासाठी वर्गणी गोळा केली. गोविंदा मुंबईला गेला. अभ्यास करत करत पार्ट टाइम काम केलं. खूप संघर्षांनंतर तो IAS झाला. आज तोच गोविंदा आपल्या गावाचा विकास करतोय. नवीन शाळा, हॉस्पिटल, रस्ते. त्याचं स्वप्न एकटंच नव्हतं. ते त्याच्या आईवडिलांचं, त्याच्या गावाचं होतं. शेवटी गोविंदाने एक वाक्य बोललं, "स्वप्न मोठं असावं लागतं, परिस्थिती नाही. कारण अंधार कितीही गडद असला, दिवा लावायचं धाडस पाहिजे."